लेकाच्या व नातवाच्या भांडणात का उठतोस म्हणून चक्क एकुलत्या एक लेकानं विटाच्या साह्यानं बापाच्या डोक्याला व तोंडाला मारहाण करून जखमी केलं, तर उपचारादरम्यान वयोवृद्ध बापाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना वडवणी तालुक्यातील चिंचवण या ठिकाणी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून आरोपी असणाऱ्या एकुलत्या एक मुलाला वडवणी पोलिसांनी अटक केली आणि या घटनेमुळे वडवणी तालुका हादरलाय। सदरील प्रकरणी मयताचा नातू व आरोपीच्या मुलांनाच फिर्याद दिली आहे। वडवणी तालुक्यातील मौजे चिंचवण येथे अल्पभूधारक वयोवृद्ध शेतकरी श्रीकिसन भागोजी कोठुळे वय वर्ष 70 शेती व मेंढीपाळाचा व्यवसाय करून उपजीविका भागवत होते। त्यांना एकुलता एक मुलगा फुलचंद व एक विवाहित मुलगी आहे। एकुलता एक मुलगा फुलचंद कोठुळे यांचा घरगुती वाद मुलासोबत झाला होता। या वादाचं रूपांतर भांडणात झालं। हे सोडवण्यासाठी गेलेल्या बाप असणाऱ्या श्रीकिसन कोठुळे म्हणाले की सारखं भांडण का करता, पोराला काय म्हणून हाणतोस असं विचारताच एकुलता एक लेकानं जवळच असलेली वीट उचलली व बापाच्या विटेच्या साह्यानं सपासप वार करत डोक्यावर व तोंडावर जखमी केले। ही गोष्ट शेजारी असणाऱ्या इस्मांना समजता जखमी श्रीकिसन कोठुळे या वयोवृद्धांना चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। उपचारादरम्यान त्यांची प्रकृती साथ देत नसल्यानं बीड येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलं, परंतु उपचार सुरू असतानाच अचानक प्रकृती खालावली व श्रीकिसन भागोजी कोठुळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। तर बाप लेकाच्या भांडणात वयोवृद्ध बाप सोडवण्यासाठी गेला तर बाप लेकाच्या भांडणातच रक्तरंजित प्रकार घडलाय। या प्रकरणी मयताचा नातू व आरोपीचा मुलगा शुभम फुलचंद कोठुळे राहणार चिंचवड याच्या फिर्यादीवरून बाप फुलचंद श्रीकिसन कोठुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून वडवणी पोलीस हातात तपास करत आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।